नमस्कार मित्रांनो. टायमिंग चेन 1,00,000 किलोमीटरला का बदली करायचं सांगतो तुम्हाला. बघू शकता. तर आपल्याकडे मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी आलेली आहे. डिझेल गाडी आहे. गाडी रनिंगमध्ये बंद पडलेली आहे. आपण टूविंग करून आणलेली गाडी. तर आपण गाडी चेक केल्यानंतर असं कळालं, की हे बघू शकता तुम्ही. टायमिंग चेन पूर्ण कट झालेली आहे. रनिंगमध्ये कट झालेली आहे. त्याच्यामुळं दुसरा पण पार्ट पूर्ण डॅमेज केलेली आहे. रॉकर बघू शकता तुम्ही. रॉकरची कंडिशन बघू शकता. पूर्णपणे तुटून गेलेलं आहे रॉकर. एका पार्टमुळे दुसऱ्या पार्टचे कसे नुकसान झालेले बघू शकता. तर मित्रांनो टायमिंग चेन 1,00,000 किलोमीटरला कंपल्सरी बदली करायची असते. या गाडीचं रनिंग 1,40,000 क्रॉस केलेलं आहे. तरी कस्टमरनी त्या टायमिंग चेनकडे लक्ष दिलं नसेल किंवा बदली केलेलं नाहीये. कस्टमरला आता मोठा फटका बसणार आहे मित्रांनो. हेडचं सुद्धा काम करायला लागेल आता. तुमच्या गाडीचं पण 1,00,000 किलोमीटर रनिंग झालं असेल, तर टायमिंग चेन कंपल्सरी बदली करा. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती सांगत असतो. आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.